विजया विचार करत असते. आता तर या ऊर्जा आणि शौर्यला मी अडवू शकत नाही. एकत्र रूम शेअर करताना या दोघांना आता अडवलं तर आईसाहेब चांगलंच धुमाकूळ घालतील. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धनने विजयाचा चेहरा पाहिलेला असतो. हर्षवर्धन लगेचच बोलू लागतो, काय गये विजया, काय झालंय? कसला विचार करतेस तू? त्यावर विजया म्हणत असते, अहो मला कळत नाहीये काय करू मी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता फक्त एकच पर्याय आहे. त्यावर विजया म्हणत असते, पर्याय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, आता फार विचार करणं सोडून दे आणि त्या ऊर्जाला सून म्हणून स्वीकार. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला शब्द दिला होता की 10 दिवसात मी ऊर्जाला घराबाहेर काढतो. तुम्हाला काय ते जमलेलं नाहीये. आता तुम्ही त्या शिरकेच्या भीतीने जर असं म्हणत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हार तुम्ही मानली आहे, मी नाही. आता विजयाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यानंतर हर्षवर्धनला खूपच चीड आलेली असते. पण त्याने तो राग गिळलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, असं असेल ना तर झक मार. आणि अशातच हर्षवर्धन तिथून आपल्या बेडरूममध्ये निघून जातो. तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे विजया असताना समोरून ऊर्जा आलेली असते. आणि लगेचच आता विजया आपल्या मोबाईलचा आवाज कमी करून थेट कोणाशी तरी फोनवर बोलायचं नाटक करत असते. ऊर्जा लगेचच आता विजयाचं बोलणं ऐकू लागते. विजया म्हणत असते, काय करायचं आता? आईसाहेबांना तर आता हार्ट अटॅक येण्याची वेळ आली आहे. आज रात्रभर काय, मला पुढचे 48 तास आईसाहेबांबरोबर बसावं लागेल, त्यांची काळजी घ्यावी लागेल. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा स्वतःशी बोलत असते, एवढं सगळं असेल तर मी बसेन आजींबरोबर. आणि अशातच आता विजयाने फोन ठेवलेला असतो, कारण तिला कळून चुकलेलं असतं, मी जे काही नाटक करत होते फोनवर बोलण्याचं ते ऊर्जाने ऐकलेलं आहे. आता ऊर्जा बरोबर येऊन मला विचारणार आणि ती माझ्या जाळ्यात अलगत अडकणार. आणि अगदी तसंच झालेलं असतं. विजयाने फोन ठेवताच ऊर्जा आता विजयाकडे आलेली असते आणि ती बोलू लागते, काय झालंय काकू? त्यावर विजया लगेचच म्हणत असते, अगं आईसाहेबांना हार्ट अटॅक येण्याची वेळ आली आहे आणि आपण त्यांची जर योग्य काळजी नाही घेतली तर काही होऊ शकतं. म्हणून आज रात्रपासून 24 च्या 48 तास मला त्यांच्याबरोबर त्यांची काळजी घ्यायला बसावं लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अहो काकू नका काळजी करू तुम्ही. असं असेल तर मी बसते आजींबरोबर. तुम्ही जा निवांत आराम करा. तुम्हाला बाकी कसलाही विचार करायची गरज नाहीये. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विजयाला मनापासून बरं वाटलेलं असतं. आणि अशातच आता विजया म्हणत असते, हे बघ, तू बोलतेस खरं की मी बसीन 24 तास ते 48 तास. अगं पण तिथून तुला 1 मिनिटही हलता येणार नाहीये. नाहीतर उद्या म्हणशील की आजींना झोप लागली होती म्हणून मी गेले रूममध्ये शौर्याच्या, तर तसं चालणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अहो काकू नका काळजी करू तुम्ही. जर खरंच आता यावेळी आजींना आपली गरज असेल तर मी फक्त आणि फक्त आजींचाच विचार करणार, बाकी कोणताच नाही. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, हो ना, मग तर ठीकच आहे. जाते मी माझ्या बेडरूममध्ये, तू जा तुझ्या, नाही नाही, तू आजीच्या बेडरूममध्ये जा. असं म्हटल्यावर आता थेट ऊर्जा हा बोलते आणि ती आजीच्या बेडरूमच्या दिशेने जाते. तिथे गेल्यावर पाहते आजी निवांत झोपलेली आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाला आपल्या रूममध्ये बोलवण्यासाठी शौर्य बाहेर आलेला असतो आणि त्याने तिथे स्वतःच्या आईला पाहिलेलं असतं. लगेचच आता तो बोलू लागतो, काय ग मॉम, अगं ऊर्जा होती नाही ते? त्यावर विजया म्हणत असते, हो होती, पण तुला आता काय तिचं? त्यावर ऊर्जाला आता माझ्या बेडरूममध्ये येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही असं आता शौर्यने म्हणताच विजया म्हणत असते, इतकी काय घाई लागली आहे तुला? तुला तुझ्या घरातल्यांचं काही महत्त्व आहे की नाही? त्यावर शौर्य म्हणत असतो, काय झालंय? त्यावर विजयाने म्हटलेलं असतं, मी सांगते म्हणून तुझ्या बेडरूममध्ये जा. ऊर्जा बरोबर तुझ्या बेडरूममध्ये येईल, पण तू स्वतःहून तिला फोर्स करायचा नाही. आता विजयाने जणू या शौर्यला एका प्रकारची दमदाटीच केलेली असते. शौर्याचा नाईलाज झालेला असतो. शौर्य नाईलाज असतो, आपल्या बेडरूममध्ये जातो आणि तो स्वतःशी बोलत असतो, मॉमचं नक्की काय चाललंय ना काहीच कळत नाही.
आधी म्हणाली होती, जोपर्यंत देवदर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्र येऊ शकत नाही, एका रूममध्ये राहू शकत नाही. आणि आता देवदर्शन झालंय त्यानंतर सुद्धा ही आमच्या दोघांमध्ये काहीतरी काहीतरी ताटातूट करण्याचा का प्रयत्न करते. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा आजीच्या बेडरूममध्ये असते आणि आजी निवांत झोपलेली आहे. आता आजीला कोणत्या गोळ्या कधी द्यायच्या असा विचार ऊर्जा करत असते आणि ते तिथे असलेली फाईल ती तपासत असते. त्याच वेळेला आता आजीची काळजी म्हणून तिने थेट डॉक्टरांना फोन केलेला असतो. आता आजीच्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर लगेचच आपण पाहतोय डॉक्टर म्हणत असतात, काय झालंय? त्यावर डॉक्टरांना ऊर्जा म्हणत असते, डॉक्टर मॅडम, खरं तर मला हे जाणून घ्यायचं आहे, तुम्ही जे डोस दिले आहेत ते नेमके कशा प्रकारे द्यायचे आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता डॉक्टर म्हणत असतात, अहो ती एक जी बाटली आहे ना, ती फक्त दिवसातनं 2 वेळा आणि बाकी एक गोळी आहे ती रात्रीची. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, अहो पण डॉक्टर मॅडम, खरं खरं सांगा, आजींना खरंच जास्त काही त्रास होणार नाहीये ना? त्यावर मात्र आता थेट डॉक्टर मॅडम म्हणत असतात, अहो इतकी का काळजी करताय तुम्ही? कुमुदिनी मॅडमना काहीच झालेलं नाहीये, त्यांना फक्त साधं अपचन झालंय. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, काय? त्यावर डॉक्टर मॅडम म्हणत असतात, हो, पण तुम्ही इतकं टेन्शन का घेतलंय? त्यावर ऊर्जा स्वतःशी बोलत असते, अच्छा, म्हणजे काकूंनी हे सगळं जाणून बुजून केलंय तर मी आणि शौर्य एकत्र येऊ नये म्हणून. पण काकू, तुम्हाला काय वाटलं मला याबाबत काहीच समजणार नाही का? आता तर मला सगळं कळलंय की तुम्ही माझ्या आणि माझ्या शौर्याच्या मध्ये खोडा घालताय. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, डॉक्टर मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही मला खूपच महत्त्वाची माहिती दिली. त्यावर लगेचच आता डॉक्टर मॅडम म्हणतात, ठीक आहे, आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो. अशातच आता ऊर्जा तिथे असताना अचानकपणे कुमुदिनीला जाग आलेली असते. कुमुदिनीला आलेली जाग लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, काय ग ऊर्जा, तू इथे काय करते? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी, खरं तर मी तुमची काळजी घेण्यासाठी इथे आली आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माझी काळजी? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, मला काकूंनी सांगितलं की तुमच्याबरोबर आता जवळजवळ पुढचे 24 ते 48 तास राहणं खूपच गरजेचं आहे. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, काही काय बोलतेस तू? काय झालंय काय मला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी, खरं तर तुम्हाला काही झालेलं नाहीये, झालंय तर फक्त साधं अपचन. पण काकूंनी इतका मोठा बाऊ केलाय ना की खरंच तुम्हाला पटणार सुद्धा नाही. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, सांग तर मला. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता ऊर्जाने स्टार्ट टू एंड सगळं काही आता कुमुदिनीला सांगितल्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं तुझी सासू कशी आहे माहितीये ना तुला? ती तुला आणि तुझ्या नवऱ्याला एकत्र बहुतेक येऊ देण्याचा प्लॅन करत नाहीये. त्यामुळे तू एक काम कर, आता इथे बसण्यापेक्षा ना तू जा तुझ्या पतिदेवाकडे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, नाही आजी, मी काकूंना शब्द दिला आहे, पुढचे 24 ते 48 तास जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, असं असेल ना तर एक काम कर, इतर कोणाला तरी पाठव, पण तू तुझ्या नवऱ्याकडे जा. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आजी, पण कोणाला पाठवू? त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, अगं कोणालाही पाठव, बघ इथे बाहेर कोण आहे का? त्यावर लगेचच आता ऊर्जा कुमुदिनीच्या बेडरूममधून बाहेर डोकावून पाहते तर तिथे हॉलमध्ये आदित्य बसलेला असतो. आदित्यला बसलेलं पाहून लगेचच आता ती कुमुदिनीला सांगत असते की आजी, आदित्य दादा बाहेर आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, त्याला सगळं काही सांग, त्याला सुद्धा कळू दे त्याची आईस आहे कशी. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आजी, खरंच तुम्ही ना कमाल आहात. आणि अशातच आता ऊर्जा बाहेर येते. समोर आदित्याने कुमुदिनीच्या बेडरूम मधून बाहेर येणाऱ्या ऊर्जाला पाहिलेलं असतं आणि आदित्य लगेचच म्हणतो, काय ग ऊर्जा, अगं इतक्या रात्री तू आजीच्या बेडरूम मध्ये काय करतेस? तुला यावेळी नाही म्हटलं तरी शौर्याच्या बेडरूम मध्ये असायला हवं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आदित्य दादा, अहो मला काकूंनी सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर मी घाबरले ना. त्यावर आदित्य म्हणत असतो, सगळं काही काय असं सांगितलं तुला? त्यावर ऊर्जाने स्टार्ट टू एंड सगळं काही आदित्यला सांगितल्यावर आदित्य म्हणत असतो, काय, आईने हे तुला असं सांगितलं? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ना, आता तुम्हीच सांगा
हे सगळं ऐकल्यावर मी काय करायचं? त्यावर आदित्य म्हणत असतो, तू जे काही केलंस ना ते अगदी योग्य आहे. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कोणतीही काळजी करायची गरज नाहीये. आजीच्याच बाजूला तिच्या बेडरूममध्ये बसायचं आहे ना, जा, मी बसतो. आणि असं म्हटल्यानंतर आता विजयाला आता तुम्ही काय उत्तर देणार? त्यावर आदित्य म्हणत असतो, अगं त्याची काळजी तू करू नकोस, मी आणि आजी बघून घेऊ. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा लगेचच म्हणत असते, ठीक आहे, असं असेल तर मी आता जाते शौर्याच्या बेडरूममध्ये. त्यावर आदित्य म्हणत असतो, अगं वेडी झालीस का तू? शौर्याच्या बेडरूममध्ये तू कशी काय जाऊ शकते? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, का दादा? त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो, अगं शौर्याची नाही, स्वतःच्या बेडरूममध्ये बोल, कारण आता ती बेडरूम तुमच्या दोघांची आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा हसू लागते. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता कुमुदिनीच्या बेडरूममध्ये आदित्य पोहोचलेला असतो. आदित्य लगेचच समोर असलेल्या कुमुदिनीला म्हणत असतो, आजी पाहिलंस ना मॉम कशी वागते ते? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे आदित्य, विजया ना सध्या सैरभर झाल्यासारखं करते. तिला कितीही समजावलं तरी तिला कळत नाही की ती चुकते ते. त्यावर लगेचच आपण पाहतोय आदित्य म्हणत असतो, आता तुला बरं वाटतंय का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अरे मला फक्त साधं अपचन झालंय, बाकी काही नाही. पण या विजयाने खरंच या ऊर्जाला शौर्याबरोबर एकत्र रात्र घालवता येऊ नये म्हणून काही खोटं नाटं सांगितलं. त्यावर आदित्य म्हणत असतो, हो ना आजी, खरंच आईची ना कमालच आहे. आई असं का वागते मला खरंच कळत नाही. आणि ज्या वेळेला आई असं वागते ना आजी, मला असं वाटतं खरंच ही माझी मॉम कशी काय असू शकते. अशातच आपण पाहतोय आता इथे ऊर्जाने कुमुदिनीच्या मदतीने विजयाच्या नाकावर टिचून शौर्याबरोबर रात्र घालवलेली असते. शौर्यने आता आत आलेल्या ऊर्जाला पाहिलेलं असतं. अचानकपणे आत आलेल्या ऊर्जाला पाहून शौर्य स्वतःशी बोलत असतो, नाही, ही माझी बायको आतमध्ये आलेलीच नाहीये. ही खरोखर आत येऊ शकत नाही, कारण हे स्वप्न असणार. अशातच आता ऊर्जा शौर्याच्या जवळ येते. ती म्हणत असते, काय कसला विचार करतोयस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, जाग जा तू, मगातपासून येतेस जातेस, काय चाललंय तुझं? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुझं काय चाललंय? मी तर आत्ता आली आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, गप्प बस, खोटं बोलू नको. मगातपासून तू 4 वेळा आलीस, 4 वेळा गेलीस, काय तेस? जर जायचं असतं तर? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय की काय? कसं वागतोयस तू? मी आत्ता आली आहे आजीच्या बेडरूम मधून. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य लगेचच आता ऊर्जाला हात लावतो आणि ऊर्जा प्रत्यक्षात त्याच्या हातात मावलेली असते. हे सगळं पाहिल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे म्हणजे हे स्वप्न नाहीये तर? त्यावर ऊर्जा म्हणत असते, अरे येमकावळ्या, हे स्वप्न नाहीये, खरंच मी आली आहे. त्यावर ऊर्जाला कळून चुकलेलं असतं, हे मगातपासून शौर्य मी आत येण्याचं स्वप्नच पाहत आहे आणि त्याचं ते स्वप्न पूर्ण होत नसतं. आणि अशातच आता शौर्य खूपच खुश झालेला असतो. शौर्य लगेचच आता बेडवरून खाली उडी मारतो आणि ऊर्जाला आधी सर्वात प्रथम घट्ट अशी मिठी मारतो. ऊर्जाला त्याने मारलेली मिठी इतकी घट्ट असते की ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय चाललंय तुझं हे? अरे किती आवडतोयस तू मला. त्यावर शौर्य म्हणत असतो, मी तर आता तुला अजिबातच कुठे जाऊ देणार नाहीये. आणि अशातच आता त्या दोघांचा जणू एका प्रकारे रोमॅन्स सुरू असतो. इकडे आपण पाहतोय आता विजया स्वतःशी बोलत असते, आज तर या ऊर्जाची चांगली जिरवलंय मी. तिला तर अजिबातच आता मी माझ्या मुलाच्या जवळ जाऊ देणार नाहीये. आणि अशातच आता विजया पाणी आणण्यासाठी हॉलमध्ये आलेली असते, पण ती मुद्दाम शौर्याच्या बेडरूम मधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करते. तर आतमध्ये शौर्याने ऊर्जाला घट्ट मारलेली मिठी पाहून आता तळपायाची आग मस्तकात गेलेली असते विजयाच्या. विजया स्वतःशी बोलत असते, ही ऊर्जा मला फसवून माझ्या मुलाच्या बेडरूम मध्ये काय करते? आणि अशातच आपण पाहतोय फायनली थेट जोराचा आवाज विजयाने आता ऊर्जाला लगावलेला असतो. आणि तेवढ्यात शौर्य लगेचच स्वतःशी बोलत असतो, ही मॉम पण ना प्रत्येक वेळेला डिस्टर्ब करण्यात पुढे असते, काय गरज आहे तिला इतक्या रात्री आम्हा दोघांना डिस्टर्ब करायची? तेवढ्यात ऊर्जा चांगलीच दचकलेली असते. ऊर्जा लगेचच आपण पाहतोय बाहेर येते आणि म्हणत असते, काय झालंय काकू? त्यावर विजया म्हणत असते, काय झालंय काकू? काय म्हणाले होतेस तुम्हाला मगाशी? मी आजीच्या बेडरूम मधून अजिबातच हलणार नाही. मग आलीस तू माझ्या मुलाच्या पुन्हा बेडरूम मध्ये? त्यावर विजयाला आता ऊर्जा म्हणत असते, काकू तो तुमचा मुलगा आहेच,
पण तो माझा नवरा सुद्धा आहे. जरा विचार करा, मी माझ्या नवऱ्याच्या बेडरूममध्ये आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, माहिती आहे मला, पण तू मला काय शब्द दिला होतास की तू आजींच्या बेडरूममधून हलणार नाही म्हणूस. मग तू इथे आलीस कशी? तू माझा शब्द डागाळलायस. त्यावर विजयाला आता ऊर्जा म्हणत असते, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर जे खोटं नाटं वागलात ना, मला त्याची दया येते. हे सगळं ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, मी तुझ्याबरोबर काहीच चुकीचं वागलेलं नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय मागून कुमुदिनी आणि आदित्य दोघेही बाहेर आलेले असतात आणि आदित्य लगेचच बोलत असतो, मॉम प्लीज असं वागणं सोडून दे. अगं का तू ऊर्जाचा दुष्व्यवहार करतेस? ऊर्जासारखी सून तुला शोधून सापडणार नाही. अगं जरा तरी विचार कर, ऊर्जाची मोठी बहीण असलेली दिव्या तुझ्या नाकावर टिचून तुला हवं तसं बोलते, पण ऊर्जा तुझा मान राखते तरीही तुला ती आवडत नाही. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, वा वा आदित्य, म्हणजे इथे आता तू माझी बाजू घेण्याऐवजी या बाहेरून आलेल्या मुलीची बाजू घेतोयस. त्यावर कुमुदिनीचं म्हणणं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव विजया, तू ऊर्जाला बाहेरून आलेली सून म्हणतेस ना, मग तू सुद्धा आणि मी सुद्धा बाहेरूनच आलो आहोत. आपलं स्वतःचं हक्काचं घर नव्हतं हे, आत्ता आपलं हक्काचं घर झालंय. जसं तुझं माझं आणि या ऊर्जाचं सुद्धा. ऊर्जा ही आता या घराची सून आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, जितका तुझा हक्क आहे ना, तितकाच या ऊर्जाचा सुद्धा या घरावर आणि तिच्या नवऱ्यावर हक्क आहे. त्यामुळे मध्यरात्री येऊन जर तू तिला डिवोर्सणार असशील तर हे मला अजिबातच पटणार नाहीये. आणि तुला चांगलं माहितीये मला साधं अपचन झालेलं आहे, तरी सुद्धा तू ऊर्जाला नको नको ते सांगून तिला माझ्या बाजूला बसवण्याचा जो काही प्रयत्न करत होतेस ना, तो प्रयत्न तुझ्या आदित्याने हाणून पाडला आहे. तर बघ, तुझा आदित्य माझ्याबरोबर बसला होता आणि त्यानेच ऊर्जाला शौर्यच्या बेडरूममध्ये पाठवलंय. आता तू गप गुमान तुझ्या बेडरूममध्ये जा, नाहीतर मला तुझ्या विरोधात असं काहीतरी करावं लागेल की तुला खरंच आयुष्यभर लक्षात राहील. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विजया तात्काळ तिथून आपल्या बेडरूममध्ये जाते. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला? इथे तर आता ऊर्जा, आदित्य आणि कुमुदिनीने जो काही डाव आखलेला असतो त्यात ते नक्कीच बघलेले असतात. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.